महाराष्ट्रात 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान नगर परिषद निवडणुका तर 15 ते 20 डिसेंबर दरम्यान जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता। 15 जानेवारीला बीएमसीसह सर्व पालिका निवडणुका होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मुंबई महानगरपालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर। पालिकेच्या निवडणुकीला वेग, सर्वांचं लक्ष आरक्षण सोडतीकडे। निवडणुकीसाठी जुलै 2026 पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार। विधिमंडळ समित्यांचे सर्व दौरे रद्द। महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून आदेश जारी। अतिवृष्टीमुळे स्थानिक जिल्हा प्रशासन उपाययोजनांमध्ये व्यस्त असल्यानं निर्णय। राज्यातील 247 नगर परिषद, 147 नगर पंचायतींसाठी आरक्षण सोडत मंत्रालयात आरक्षणाची सोडत। मंत्रालयातील 6व्या मजल्यावरील सभागृह परिषदेत आरक्षणाची सोडत। अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या शक्ती चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका नाही, हवामान विभागाची माहिती। मात्र पुढील 2 दिवसात मुंबई, ठाणे, पालघरसह संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता। हैदराबाद गॅझेटियरच्या शासन निर्णयाविरोधातील याचिकांवरील आजची सुनावणी आता उद्यावर। याचिकेत योग्य ते बदल करण्याची याचिकाकर्त्यांना अनुमती। कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार। मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती। 2 उपमुख्यमंत्री असल्यानं विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं विधी व न्याय विभागाकडे मागितलं होतं मार्गदर्शन। ठाकरेंच्या शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्षपदी आमदार सचिन अहिर यांची नियुक्ती। बेस्ट निवडणुकीत पराभव झाल्यानं तत्कालीन अध्यक्ष सुहास सामंत यांनी दिला होता राजीनामा। उपनेते नितीन नांदगावकर यांच्यावर सरचिटणीस पदाची जबाबदारी। मुंबईत ड्रोन फ्लाइंग कंदील उडवण्यास बंदी। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि शांतता भंग होऊ नये यासाठी पोलिसांचा निर्णय। मुंबईत मोगवीरा महाजन संघ बागवाडी कमिटीकडून कॅन्सरग्रस्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचं वाटप। शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना होणार फायदा। मुंबईतील वाढत्या ट्रॅफिकवर नियंत्रण मिळवण्यासाठी लवकरच सायन फ्लायओव्हरचा विस्तार केला जाणार। वाहतूक पोलीस विभागाकडून प्रकल्पाला सैद्धांतिक मंजुरी। पुलावर आणखी 2 समांतर लेन तयार करण्याचं काम हाती घेतलं जाणार। जेएनपीए बंदरातून 23 कोटींचा ई कचरा जप्त। बेकायदेशीरपणे मागवलेल्या 4 कंटेनरमध्ये लॅपटॉप, सीपीयू, प्रोसेसर चिप आदी साहित्य। या प्रकरणी सुरतमधील एका कंपनीच्या संचालकाला अटक। आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी। बिल्डरकडून मिळणारी घरं बीएमसी लॉटरीच्या माध्यमातून विकणार। बीएमसी लवकरच 184 घरांसाठी लॉटरी काढण्याची प्रक्रिया सुरू करणार। कफ सिरपमुळे आजारी असलेल्या मध्य प्रदेशातील 14 मुलांवर नागपुरात उपचार। 3 मुलं व्हेंटिलेटरवर, दोघांची प्रकृती गंभीर। पुण्यात पोलिसावर कोयत्यानं मार। बाईकवरून जाणाऱ्या दोघांकडून कोयत्यानं मार। बाईकला कट मारल्याच्या वादात प्रकार घडल्याची माहिती।